जेव्हा घरातलं होम मिनिस्टर अडचणीत येतंय तेव्हा समजतंय की घरातली कामं करणं एवढं बी सोपं नसतंय. नमस्कार मित्रांनो, माझं नाव स्वप्नील जाधव आणि काल म्हटल्याप्रमाणे आपण निघालो होतो पनवेलला. पनवेलला निघाल्यावरती आज स्वरांश पण लागला होता आपल्या मागे. बघा तर काय म्हणत होता. लागलाच होता आपल्या मागे, तर स्वरांशला घेऊन पप्पा मम्मींसोबत आलो होतो पनवेलला. पनवेलला येण्याचं मुख्य कारण म्हणजे जायचं होतं हॉस्पिटलमध्ये मम्मीला घेऊन. कारण मी आलो होतो चायनावरून, तर मम्मी झाली होती खुश आणि नाचता नाचता घेतला होता पाय फ्रॅक्चर करून. असं काही नाहीये बरं का मित्रांनो, जोक करत होतो. तर पाय फ्रॅक्चर झाला होता कारण पावसाळ्यामध्ये घसरला होता पाय आणि चालता चालता पडली होती आपल्या दुकानासमोर. आणि डॉक्टर काकांनी सांगितलं होतं की काय जास्त मोठं नाहीये, किरकोळ आहे, फक्त प्लॅस्टर करूयात आणि 7 दिवस आराम करायला सांगा. पण काहीतरी तर जुगाड करावंच लागणार, म्हणून घरी येऊन अंडण चपाती एक साथच गरम केली आणि केली थोडीशी पोटपूजा. पण करताना स्वयंपाक झाला होता किचन मध्ये सर्व राडा. मी घातला होता किचन मध्ये राडा आणि स्वरांशने घातला होता घरामध्ये राडा. मग आवरून थोडासा पसारा केलाय नवीन प्रकारच्या अंडा बुर्जीचं